मित्रांनो, सध्या एक मोठा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. सोने थेट 1.5 लाखाच्या जवळ पोहोचलं आहे आणि लोक विचार करत आहेत, आता अजून वाढणार का? की अचानक कोसळणार? नमस्कार मित्रांनो, मी भागवत सुधाकर पांचाळ आणि तुम्ही पाहत आहात भागवत पांचाळ टॉक्स. आज आपण समजून घेणार आहोत की सोन्याचे दर एवढे का वाढले आहेत आणि यामागे अमेरिका इराण तणावाचा किती मोठा हात आहे. मित्रांनो, जगात जेव्हा युद्ध सदृश्य परिस्थिती तयार होते, तेव्हा लोकांचा विश्वास शेअर मार्केटहून कमी होतो आणि ते पैसे सुरक्षित ठिकाणी टाकतात, म्हणजे सोने आणि चांदीमध्ये. कारण सोने हे सेफ इन्व्हेस्टमेंट मानलं जातं. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव वाढतो आहे. मिडल ईस्टमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि याचा थेट परिणाम ग्लोबल मार्केटवर होत आहे. गुंतवणूकदार घाबरले आहेत, ते शेअर मार्केटमधून पैसे काढत आहेत आणि गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत. म्हणूनच सोने 1.5 लाखाच्या जवळपास पोहोचलं आहे. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे कायम असं राहणार नाही. मार्केट खूप वोलाटाईल आहे. आज 1.5 लाख असलेलं सोनं उद्या 1,35,000 होऊ शकतं. म्हणजेच रिस्क खूप आहे. आता दुसरा मोठा परिणाम म्हणजे सेन्सेक्स. मित्रांनो, युद्धाचा सगळ्यात वाईट परिणाम स्टॉक मार्केटवर होतो. कारण कंपन्यांना नुकसान होण्याची भीती असते आणि इकॉनॉमी स्लो होण्याची शक्यता असते. त्यामुळे सेन्सेक्स घसरतो, शेअर्स लाल होतात. विशेषतः ऑइल एव्हिएशन आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट सेक्टर जास्त प्रभावित होतात. पण डिफेन्स आणि ऑइल कंपन्या काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकतात. आता सामान्य माणसावर काय परिणाम होणार हे पाहूया. इराण हा मोठा तेल उत्पादक देश आहे. जर युद्ध झालं तर ऑइल सप्लाय कमी होईल आणि क्रूड ऑइल महाग होईल. याचा अर्थ भारतात पेट्रोल डिझेल महाग होईल, महागाई वाढेल आणि घर खर्च वाढेल. म्हणजे थेट आपल्या खिशावर परिणाम होणार आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आपण काय करायचं? सर्वात आधी पॅनिक होऊ नका. अचानक शेअर्स विकू नका आणि फक्त हाईप पाहून सोने खरेदी करू नका. थोडं डिव्हर्सिफाय करा. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट चालू ठेवा. SIP बंद करू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भावनेवर नाही तर माहितीवर निर्णय घ्या. मित्रांनो, युद्ध कोणासाठीही चांगलं नसतं, पण योग्य माहिती असेल तर आपण नुकसान टाळू शकतो. जर तुम्हाला अशा सोप्या भाषेत अर्थकारण समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.